चंदगड तालुक्यातील रामपूर गावचे सुपुत्र राजेंद्र गोपाळ कांबळे दिल्लीमध्ये सैन्य दलात सेवा बजावत होते। 2 दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला। दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रविवारी दुपारी त्यांचं निधन झालं। मंगळवारी राजेंद्र कांबळे यांचं पार्थिव रामपूरमध्ये आणण्यात आलं। वडील सेवानिवृत्त हवालदार नाना कांबळे यांनी मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। त्यावेळी सर्वांनाच कलबलून आलं। चंदगड तालुक्यातील रामपूर गावातील जवान राजेंद्र गोपाळ कांबळे नवी दिल्लीमध्ये सैन्य दलात सेवा बजावत होते। 2 दिवसांपूर्वी त्यांचा अपघात होऊन डोक्याला गंभीर इजा झाली होती। त्यानंतर दिल्लीमधील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार त्यांच्यावर सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। आज सकाळी 11 वाजता राजेंद्र कांबळे यांचं पार्थिव रामपूरमध्ये आलं। काही काळ पार्थिव त्यांच्या घरात ठेवल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी राजेंद्र कांबळे अमर आहे, वीर जवान तुझे सलाम अशा घोषणा देत ग्रामस्थ अंत्ययात्रेत सहभागी झाले होते। दुपारी 1च्या दरम्यान राजेंद्र यांचे वडील सेवानिवृत्त हवालदार नाना कांबळे यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला। यावेळी राजेंद्र कांबळे यांची पत्नी आणि मुलांनी केलेला आक्रोश जीव पिळवटून टाकणारा होता। सैन्य दलात 16 वर्ष सेवा केलेल्या राजेंद्र कांबळे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानं अनेकांनी शोक व्यक्त केला। दरम्यान चंदगड तालुका सेवानिवृत्त सैनिक वेलफेअर असोसिएशन, माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, माजी आमदार राजेश पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली।